नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024ची परीक्षा चालू आहे मित्रांनो। आणि 5 तारखेला जो आहे यांचा पेपर इथे झालेला आहे 2 शिफ्टमध्ये। तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये आलेले प्रश्न इथे बघणार आहोत मित्रांनो, आणि कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत ते सुद्धा आपण सर्व इथे डिस्कशन करणार आहोत। तसेच बघा, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 7, 8, 12 आणि 14च्या पेपरसाठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता हे बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण? तर हा प्रश्न इथे विचारला गेला होता। तर बरोबर उत्तर आहे, याचं उत्तर आहे इथे उपराष्ट्रपती। तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। त्यानंतर बघा, बास्केटबॉलमध्ये एका टीममध्ये किती खेळाडू असतात? तर बास्केटबॉलमध्ये एका टीममध्ये 5 खेळाडू असतात। 5 खेळाडू असतात। तर पहा मित्रांनो, म्हणजे आता तुमचं लक्षात येणार की कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये ते विचारले जाऊ राहिले। तर बघा, बास्केटबॉलमध्ये तुम्ही म्हणजे आता सर्व प्रकारचे जेवढे पण खेळ आहेत त्याबद्दल सर्व जे जीकेचे प्रश्न आहेत ते एक वेळ त्याचे रिव्हिजन करून घ्या, जेणेकरून ज्या उमेदवारांचे पेपर आता येणाऱ्या दिवसामध्ये आहेत त्यांना तिथे हेल्प होणार। त्यानंतर बघा, व्यासांचे साहित्य बघा। तर व्यास म्हटलं म्हणजे महर्षी कृष्णद्वैपायन व्यास यांच्याबद्दलचा हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे मित्रांनो। तर यांनी येथे महाभारत हे महाकाव्य जे आहे येथे हा यांचा ग्रंथ आहे, याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, जे पुरातन ग्रंथ आहेत त्यांच्याबद्दल इथे विचारले जातात। यासोबतच व्यासांचे साहित्यासोबत तुमचं तुलसीदास, चाणक्य वगैरे यांच्याबद्दल जे सर्व जीकेचे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे माहीत असायला हवं। त्यानंतर बघा, चाणक्याने लिहिलेलं पुस्तक कुठले? तर बघा मित्रांनो, चाणक्याने आता चाणक्यनीती आणि अर्थशास्त्र हे 2 पुस्तकं जे आहेत ते चाणक्याने लिहिलेले आहेत। आणि त्यासोबतच बघा, हे असे पण प्रश्न विचारू शकतात की चाणक्याचे आणखी कुठल्या नावाने चाणक्याला ओळखले जात होते? तर बघा, चाणक्याला एक विष्णुगुप्त नावाने ते ओळखले जात होते, आणि कौटिल्य हे दोन नाव सुद्धा चाणक्याचे इथे आहेत। आणि त्यासोबतच बघा, मूलभूत कर्तव्याशी संबंधित एक प्रश्न इथे विचारला गेला होता मित्रांनो। म्हणजे बघा, जे संविधानावरचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा इथे विचारले गेले आहेत मित्रांनो। बघा, राज्यसभेवरती आला, त्यानंतर मूलभूत कर्तव्याशी संबंधित प्रश्न आला। त्यानंतर बघा, फर्स्ट ऑलिम्पिक नेमबाज भारताचे जे आहेत इथे कोण होते ज्यांनी सुवर्ण पदक इथे पटकवलं वैयक्तिकमध्ये? तर बघा, कोण होते? तर अभिनव बिंद्रा होते मित्रांनो। बघा, आता अभिनव बिंद्रा जर म्हटलं तर यांच्याबद्दल इथे सर्व तुम्हाला माहिती असणं हवं की कुठल्या ऑलिम्पिकमध्ये बघा यांनी जे सुवर्ण पदक पटकावलं होतं, तर यांनी पटकावलं होतं 2008मध्ये चीनमध्ये झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं। आणि ते कशामध्ये? तर 10 मीटर एअर रायफलमध्ये जे आहे नेमबाज स्पर्धेमध्ये यांनी पहिलं सुवर्ण पदक इथे पटकावलं होतं। तर यासोबतच जे आहे ऑलिम्पिकचे जे प्रश्न आहेत ते तुमच्याकडे तुम्ही ते करायला हवं मित्रांनो, रिव्हिजन वगैरे सर्व, जेणेकरून पहिलं ऑलिम्पिक विचारलं, नंतर टीम विचारू शकते किंवा आणखी दुसरं काही ऑलिम्पिकबद्दल विचारू शकते। तर ऑलिम्पिकचे सर्व प्रश्न इथे तुम्ही पेपरला जाताना करून जा। त्यानंतर बघा, मिंटोनर कोणत्या खेळाचे नाव आहे? तर मिंटोनर बघा मित्रांनो, येथे व्हॉलीबॉल या खेळाचे नाव मिंटोनर आहे। तर बघा, मिंटोनर या खेळाची सुरुवात कोणी केली होती? तर मिंटोनर या खेळाची सुरुवात मॉर्गन यांनी बघा इथे केली होती। मॉर्गन यांनी मिंटोनेट या खेळाची सुरुवात इथे केली होती। आणि त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता की त्रिपिटक ग्रंथावर सुद्धा एक प्रश्न इथे आलेला आहे। आणि भगवद्गीता भाग आहे। तर भगवद्गीता भाग कशाचा आहे? रामायण, महाभारत वगैरे। तर भगवद्गीता भाग आहे महाभारताची। आणि त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता गंगेच्या उपनदीवर सुद्धा इथे प्रश्न इथे विचारला गेला होता। आता जेवढ्या पण गंगेच्या उपनद्या आहेत ते सर्व तुम्हाला इथे माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यासोबतच बघा, गंगेच्या उपनद्यासोबत गोदावरी, नर्मदा वगैरे या सर्व नद्यांविषयी तुम्हाला इथे माहिती असणं इथे गरजेचं आहे। त्यांचं उगम किंवा पूर्ववाहिनी, पश्चिम वाहिनी नद्या हे सर्व तुम्हाला इथे माहिती असणे गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही एकंदरीत इथे बघू शकता की जीकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाऊन राहिले एक्झाममध्ये। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि कंटेंट जर आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपलं टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावरती आपण सरळ सेवा भरती संदर्भात अपडेट देत असतो। टेलिग्राम चॅनलचं नाव व्ही क्लासेस आहे। तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।